नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल अगदी परफेक्ट मटर पनीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण याची ग्रेव्ही बनवायला घेऊ. इथे मी 4 मोठे कांदे, 5 ते 6 काजू पाकळी, आले, लसूण, मिरची, 1 मोठा टोमॅटो, कोथिंबीर घेतली आहे. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला कांदे छान परतून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला छान मऊ मोकळा झाला असे वाटले की यावेळी आपल्याला इथे आले, लसूण व मिरची टाकून घ्यायची आहे. इथे मी 8 ते 10 लसूण पाकळ्या व 1 इंच आले आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. 7 ते 8 काजू पाकळी टाकून आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. आपण कांदा गुलाबी रंगावर छान परतून घेऊ. कांदा आपला छान भाजला आहे. आता यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. इथे मी 1 टोमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा. टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला छान तेलामध्ये मऊ झाला पाहिजे तितपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आपला टोमॅटो छान तेलामध्ये मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर ॲड करू. कोथिंबीर देखील आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायची आहे. मी गॅस बंद करते. आता आपल्याला हे पूर्ण थंड करून मिक्सरमध्ये याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये तेल घेतले आहे. यामध्ये 2 तमालपत्री घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली ती टाकून घ्यायची आहे. ही पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट एकसारखी हलवत घ्यायची आहे कारण यामध्ये आपण काजू पाकळीचा समावेश केला आहे. यामुळे आपली ग्रेव्ही खाली तळाला लागू शकते. त्यासाठी आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे आहे. आपली ग्रेव्ही छान तयार होत आहे. तुम्ही आपले मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 2 चमचे पनीर टिक्का मसाला व 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. छान परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे. मी ते 2 चमचे लाल तिखट ॲड केले आहे. आता आपल्याला हे मसाले छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा आपल्याला इथे ग्रेव्ही एकसारखी हलवून घ्यायची आहे. काजू पाकळीमुळे ती खाली करपू शकते. आपला मसाला छान भाजला आहे.
आता यामध्ये मसाल्याच्या भांड्यातूनच थोडेसे पाणी हलवून घेऊन मी यामध्ये टाकले आहे। ग्रेव्ही छान परतून घेऊ। आता मी इथे 1 वाटी दूध यामध्ये ॲड करत आहे। यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते व अगदी आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडे पाणी घालून घेऊ। तुम्हाला ग्रेव्ही जितकी पातळ हवी तितके यामध्ये पाणी ॲड करायचे आहे। आता आपल्याला या ग्रेव्हीची छान उकळी काढून घ्यायची आहे। तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवरतीच हे छान हलवून घेऊन शिजवून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। आपली ग्रेव्ही छान तयार झाली आहे। आता यामध्ये पनीर व मटर ॲड करायचे आहे। मी इथे 250 ग्रॅम पनीर व 200 ग्रॅम मटर घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। मला जर पनीर जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे पनीर वाढवू शकता किंवा मटर जास्त आवडत असतील तर इथे मटर देखील वाढवू शकता। आता आपण हे छान ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचे आहे। झाकण ठेवून 1-5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। आपले पनीर व मटर यामध्ये छान शिजले आहे, तुम्ही बघू शकता। अगदी परफेक्ट ग्रेव्ही तयार झाली आहे। आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आणि 1 चमचाभर कस्तुरी मेथी देखील आपल्याला ॲड करायची आहे। यामुळे खूप छान टेस्ट यायला मदत होते। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। आपले पनीर तयार आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान आपले पनीर छान तयार झाले आहे। आपले पनीर तयार आहे। गॅस बंद ठेवून 5 मिनिटासाठी असेच ठेवून देऊ। तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल स्टाईल परफेक्ट मटर पनीर तयार आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।